टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुलुंड टोल नाका आणि वाहतूक कोंडी एक समीकरण झालेले आहे। आता बघू शकतो की मुलुंड टोल नाक्यावरती जवळपास मुंबईच्या दिशेने जाताना ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 2 ते 3 किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांची लाईन या ठिकाणी लागलेली आहे। त्यामध्ये छोटे वाहन असतील, मोठे वाहन यांची मोठी लाईन लागलेली आहे। टोल नाक्यावरती सध्या छोट्या वाहनांना कुठल्याही प्रकारचा टोल आकारला जात नाही। मात्र आता मोठी जे कंटेनर असतील, अवजड वाहतूक आता सोडल्यामुळे जे छोटे वाहन आहेत त्यांना सुद्धा याचा फटका आपल्याला बसताना पाहायला मिळतोय। सकाळी सुद्धा वाहतूक कोंडी झाली होती आणि आता दुपारी सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर इकडे टोल नाक्यावरती जे टोल वसूल केली जाते ते स्लो गतीने केली जाते, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला टोल माफी केलेल्या वाहनांची गर्दी नाही, मात्र हे अवजड वाहतूक सोडल्यामुळे हे संपूर्ण गर्दी आपल्याला वाहतूक कोंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। डिसाड नियोजन वाहतूक विभागाचा असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं वाहन चालक हे असं म्हणतात। संपूर्ण परिसरामध्ये बघितलं वाहनाच्या लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सकाळी सुद्धा वाहतूक कोंडी होती, संध्याकाळी सुद्धा वाहतूक कोंडीत, रस्त्यावर असलेले खड्डे, डिसाड वाहतूक नियोजन या संपूर्णमुळे मुलुंड टोल नाक्यावरती नेहमी वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो। त्यामुळे वाहतूक पोलीस असेल किंवा प्रशासन असेल त्यांना जाग येणार का आणि टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडीवरनं मुक्ती मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्यसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुलुंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।